नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रेयस बाळ महाराष्ट्र आयएस अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो। तर मित्रांनो, आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 त्याचप्रकारे MPSC द्वारे घेतल्या जाणाऱ्या इतर सर्व एक्झामिनेशन्स यांच्यासाठी महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे सामान्य विज्ञान याकरता आपण एक स्पेशल सिरीज ऑलरेडी लॉन्च केली आहे। या सिरीजमधला आपला आजचं हे सेकंड लेक्चर आहे। तर या सिरीजमध्ये जे फर्स्ट लेक्चर आहे ते आपण भौतिकशास्त्र या विषयावरती युनिट्स अँड मेजरमेंट्स म्हणजे मोजमापन पद्धती यावरती कव्हर केलं आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी ते लेक्चर पाहिलं नसेल तर प्लीज आधी ते जाऊन बघा, सो दॅट तुम्हाला एक लिंक लागेल आणि त्यानंतर तुम्हाला आजचं हे लेक्चर अंडरस्टँड होईल। तर सामान्य विज्ञान स्पेशल सिरीजमध्ये आपलं आजचं सेकंड लेक्चर आहे गती व गतीचे प्रकार या चॅप्टरवरती। तर चला स्टार्ट करूया। तर या चॅप्टरमध्ये आपण अंडरस्टँड करणार आहे की गती म्हणजे काय, गतीचे प्रकार कोणते असतात, त्याचे ॲप्लिकेशन्स कोणकोणते आहे आणि एक्झाम्पल्स। तर सगळ्यात पहिले आपण अंडरस्टँड करूया की गती म्हणजे काय। तर गती म्हणजे एखाद्या वस्तूने वेळेसोबत स्वतःची स्थिती किंवा जागा बदलणे होय। तर जी वस्तू वेळेसोबत स्वतःची जागा बदलते ती गतिमान आहे असे आपण म्हणू शकतो। तर गतिमान वस्तू काळासोबत स्वतःचे विस्थापन सुद्धा घडवते। गतिमान वस्तू करता विस्थापन कधीही शून्य राहू शकत नाही, कारण ऑब्वियस आहे ती जर जागा बदलत असेल तर मग त्याचे विस्थापन शून्य राहू शकत नाही। स्थिर वस्तूचे विस्थापन हे नेहमीच शून्य असते। तर जी वस्तू स्टेडी आहे, जी आपली जागा बदलत नाही, त्याचे विस्थापन सुद्धा शून्य असेल। गतीमध्ये अनेक प्रकारचे बल सुद्धा कार्य करतात। तर कोणकोणते बल कार्य करतात ते आपण पुढे पाहणारच आहे, परंतु त्यापूर्वी आपण बघूया की गतीचे प्रकार कोणते आहेत। तर गतीचा पहिला प्रकार आहे स्थानांतरणीय गती, दुसरा टाईप आहे घूर्णन गती, तिसरा टाईप आहे दोलन गती, चौथा प्रकार एक रेषीय एक समान गती, पाचवा प्रकार एक रेषीय नैक समान गती, सहावा प्रकार वर्तुळाकार एक समान गती। तर हे गतीचे मुख्य 6 प्रकार या ठिकाणी आहेत। आता यांना आपण वन बाय वन अंडरस्टँड करूया। तर पहिले आपण बघूया स्थानांतरणीय गती म्हणजे काय। तर जेव्हा एखादी वस्तू सरळ किंवा वक्राकार दिशेने मार्गक्रमण करते तेव्हा त्या गतीला स्थानांतरणीय गती असे म्हणतात। तर या गतीमध्ये विस्थापन कधीही शून्य राहू शकत नाही। मार्ग या गतीमध्ये सरळ किंवा वक्राकार असू शकतो। तर हा पॉइंट अतिशय महत्त्वाचा आहे। तर स्थानांतरणीय गतीमध्ये मार्ग सरळ किंवा वक्राकार सुद्धा राहू शकतो। उदाहरणार्थ एखादी बस एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणे। तर हे जर एक्झाम्पल आपल्या समोर आलं असेल तर या एक्झाम्पलमध्ये जर आपल्याला गती ओळखायची असेल तर स्थानांतरणीय गती हे उत्तर त्या ठिकाणी येईल। मग या ठिकाणी मार्ग सरळ असो किंवा वक्राकार असो। सेकंड टाईप आहे घूर्णन गती। तर जेव्हा एखादी वस्तू स्वतःच्या अक्षाभोवती म्हणजे स्वतःच्या ॲक्सिसच्या भोवती फिरते तेव्हा त्या गतीला घूर्णन गती असे म्हणतात। यामध्ये वस्तू स्वतः भोवती फिरते, हा पॉइंट महत्त्वाचा। या गतीमध्ये विस्थापन शून्य असते। तर विस्थापन शून्य असण्याचं कारण असं, या गतीमध्ये वस्तू आपली जागा बदलत नाही, म्हणजे ती एका पॉइंटपासून दुसऱ्या पॉइंटकडे जात नाही, तर ती ज्या पॉइंटला आहे त्याच पॉइंटला राहून स्वतःभोवती फिरते। त्यामुळे याचा स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंट हा एकच असतो आणि असं असल्यामुळे याचं विस्थापन शून्य असते। तर या गतीमध्ये चाल स्थिर राहू शकते, परंतु वेग हा नेहमी बदलत जातो, हा पॉइंट सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट आहे। तर घूर्णन गतीमध्ये चाल स्थिर राहते परंतु वेग बदलत जातो। या गतीमध्ये असणाऱ्या वस्तूवरती अनेक प्रकारचे बल सुद्धा कार्य करतात। याचे उदाहरण आहे पृथ्वीचे स्वतःभोवती फिरणे। तर अतिशय सिंपल एक्झाम्पल आहे बघा। पृथ्वी जेव्हा स्वतःभोवती फिरते तेव्हा त्याची जी पर्टिक्युलर डिस्प्लेसमेंट आहे ती शून्य असते, परंतु पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरते तेव्हा त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट होत जाते किंवा चेंज होत जाते। परंतु इथे आपण कन्सिडर हे करतो आहे की पृथ्वी जेव्हा स्वतःच्या अक्षाभोवती फिरेल तेव्हा त्याचे विस्थापन शून्य असेल। तर या प्रकारच्या गतीला घूर्णन गती असे म्हणतात। तिसरा टाईप आहे दोलन गती। तर दोलन गती म्हणजे काय, जेव्हा एखादी वस्तू एकाच मार्गावर पुढे मागे किंवा वर खाली समान कालावधीमध्ये हालचाल करते त्या गतीला दोलन गती असे म्हणतात। या गतीमध्ये विस्थापन नेहमी समान राहते, हा पॉइंट महत्त्वाचा आहे। इथे विस्थापन शून्य वगैरे नसून विस्थापन नेहमी समान राहते। याचं कारण समान कालावधीमध्ये ती वस्तू हालचाल करते आणि
जो मार्ग आहे तो सुद्धा एक समान असतो. या गतीमध्ये वस्तूने कापलेले अंतर तसेच मार्ग सुद्धा समान राहतो. तर हे त्याच्यामागचं रिअल कारण आहे की ज्यामुळे विस्थापन सुद्धा समान राहते. उदाहरणार्थ घड्याळाचे पेंड्युलम, शिवण यंत्राची सुई आणि इंजिनमध्ये पिस्टनची होणारी हालचाल, या तीनही एक्झाम्पलमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे मार्ग. तर जो पाथ आहे, जो मार्ग आहे तो कॉन्स्टंट आहे, त्यामुळे विस्थापन सुद्धा या ठिकाणी समान राहते. तर याला आपण म्हणणार दोलन गती. पुढे आपण बघूया एक रेषीय एक समान गती. तर जेव्हा एखादी वस्तू समान कालावधीमध्ये समान अंतर कापते तेव्हा ती वस्तू एक रेषीय एक समान गतीमध्ये कार्य करत आहे असे म्हणता येईल. तर महत्त्वाचा पॉईंट काय? समान कालावधीमध्ये समान अंतर. या गतीमध्ये वस्तूची चाल स्थिर राहते. हा पॉईंट सुद्धा नोटवर्दी आहे. तर या ठिकाणी चाल स्थिर राहते, वस्तूने कापलेले अंतर व लागलेला काळ सुद्धा समान राहतो आणि वस्तू सरळ रेषेमध्ये अंतर कापते. तर या गतीला म्हणायचं आहे आपण एक रेषीय एक समान गती. पाचवा प्रकार आहे एक रेषीय नैक समान गती. तर जेव्हा एखादी वस्तू समान कालावधीमध्ये समान अंतर कापत नाही तेव्हा ती वस्तू एक रेषीय नैक समान गतीमध्ये कार्य करत आहे असे म्हणता येईल. तर हे एक्झॅक्टली अपोजिट आहे. या गतीमध्ये वस्तूची चाल स्थिर राहत नाही, वस्तूने कापलेले अंतर व लागलेला काळ सुद्धा समान राहत नाही. तर आपण जे प्रिव्हियस पॉईंट पाहिला आहे त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट. परंतु यामध्ये एक गोष्ट कॉन्स्टंट आहे, ती म्हणजे वस्तू सरळ रेषेमध्ये अंतर कापते. ठीक आहे. पुढे आपण बघूया वर्तुळाकार एक समान गती. तर जेव्हा एखादी वस्तू समान कालावधीमध्ये समान अंतर वर्तुळाकार मार्गाने कापते तेव्हा त्या गतीला वर्तुळाकार एक समान गती असे म्हणतात. तर या ठिकाणी सगळे पॉइंट्स सेम आहे, फक्त वर्तुळाकार मार्गाने कापलेले अंतर हाच एक पॉइंट डिफरंट आहे. तर समान कालावधीमध्ये समान अंतर परंतु वर्तुळाकार मार्गाने. तर ह्या गतीमध्ये चाल समान राहते, गती समान न राहता काळानुसार बदलत जाते. तर या ठिकाणी गती जी आहे ती चेंज होते, कारण गती डिपेंड आहे डिस्प्लेसमेंटवरती म्हणजेच विस्थापनावरती. तर वर्तुळाकार मार्गाने जेव्हा एखादी वस्तू जात असते तेव्हा त्या वस्तूचे विस्थापन प्रत्येक पॉइंटला चेंज होते व त्यामुळे त्याची गती सुद्धा चेंज होत राहते. वस्तूचे विस्थापन सुद्धा समान राहत नाही आणि ह्या गतीमध्ये वस्तूवर अनेक प्रकारचे बल सुद्धा कार्य करते. फॉर एक्झाम्पल केंद्रकीय आकर्षण बल, ज्याला इंग्लिशमध्ये आपण सेंट्रिपिटल फोर्स असे म्हणतो. याचे एक्झाम्पल आहे बघा, पृथ्वीची सूर्याभोवतीची गती. तर पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरते तेव्हा पृथ्वीचे विस्थापन त्या ठिकाणी शून्य असते, कारण स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट हा सेम आहे. सेकंड थिंग, फिरताना पृथ्वीची विस्थापन डिस्प्लेसमेंट हे प्रत्येक पॉईंटला चेंज होतं, त्यामुळे पृथ्वीची गती चेंज होत जाते, परंतु पृथ्वीचा जी चाल आहे ती कॉन्स्टंट राहते. पुढे आपण बघूया आता केंद्रकीय आकर्षण बल म्हणजे काय, ज्याचा संबंध आपल्या प्रिव्हियस पॉईंटशी लागतो, म्हणजेच वर्तुळाकार एक समान गतीसोबत लागतो. तर केंद्रकीय आकर्षण बल म्हणजे काय, तर हे बल एक समान वर्तुळाकार गती करता सर्वात आवश्यक बल आहे. तर केंद्रकीय आकर्षण बल हे एक समान वर्तुळाकार गती करता सर्वात आवश्यक बल आहे. हे बल वर्तुळाकार गतीमध्ये असणाऱ्या वस्तूला केंद्राकडे आकर्षून ठेवते. हा पॉईंट महत्वाचा. यामुळे वस्तू केंद्रापासून दूर न जाता आपल्या वर्तुळाकार मार्गावरती स्थिर राहते. वर्तुळाकार मार्गाने फिरणाऱ्या वस्तूची कक्षा सुद्धा एक समान राहते. तर हे चारही पॉईंट अतिशय महत्वाचे आहे आणि राज्यसेवेमध्ये याविषयी स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन येत राहतात. तर आपला प्रत्येक स्टेटमेंट आणि त्याचा अँगल माहिती असायला पाहिजे. तर केंद्रकीय आकर्षण बल म्हणजे काय, तर हे बल वर्तुळाकार गतीमध्ये असणाऱ्या वस्तूला केंद्राकडे आकर्षून ठेवते. ठीक आहे. तर केंद्रकीय बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण. आता आपण पुढे बघूया गतिविषयक भौतिक राशी. तर गतिविषयक पहिली भौतिक राशी आहे चाल, दुसरी आहे वेग, तिसरी आहे अंतर, चौथी आहे विस्थापन, पाचवी आहे त्वरण, सहावी आहे संवेग. तर ह्या महत्त्वाच्या राशी आपण त्या ठिकाणी बघूया. तर चाल, वेग, अंतर, विस्थापन, त्वरण, संवेग, जडत्व आणि बल. तर ह्या सगळ्या राशी आपण शॉर्टमध्ये आता आपण बघूया. तर पहिले बघूया चाल. तर चाल म्हणजे काय,
अंतर बदलाचा दर म्हणजे चाल होय. वेग म्हणजे काय, तर विस्थापन बदलाचा दर म्हणजे वेग होय. अंतर म्हणजे काय, तर वस्तूने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर केलेले प्रत्यक्ष मार्गक्रमण म्हणजे अंतर होय. विस्थापन म्हणजे काय, तर वस्तूने एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत सरळ रेषेमध्ये कमीत कमी कापलेले अंतर म्हणजे विस्थापन होय. त्वरण म्हणजे वेग बदलाचा दर. संवेग म्हणजे काय, तर एकक वस्तुमान असणाऱ्या वस्तूचा त्याच्या वेगाशी असणारा गुणाकार म्हणजे संवेग. बल म्हणजे एखाद्या वस्तूची गती व अवस्था बदलणारी राशी. जडत्व म्हणजे एखाद्या वस्तूची अवस्था बदलाला विरोध करणारी प्रवृत्ती म्हणजे जडत्व. तर ह्या महत्त्वाच्या आपण फिजिकल क्वांटिटीज पाहिल्या. आता पुढे आपण बघूया गतिविषयक समीकरणे. तर गतिविषयक पहिलं समीकरण आहे v = u + at. दुसरं समीकरण आहे s = ut + ½ at². व तिसरं समीकरण आहे v² = u² + 2as. आता यामध्ये v म्हणजे काय, तर अंतिम वेग, u म्हणजे आरंभ वेग, a म्हणजे त्वरण म्हणजे ॲक्सेलरेशन, t म्हणजे काळ म्हणजेच टाइम, s म्हणजे विस्थापन म्हणजेच डिस्प्लेसमेंट. तर या प्रकारे ही समीकरणे आहेत. तर यांचा वापर करून आपण अंतिम वेग, आरंभ वेग, त्वरण, काळ किंवा विस्थापन हे सर्व आपण कॅल्क्युलेट करू शकतो आणि हे अतिशय महत्त्वाचा कॉन्सेप्ट सुद्धा आहे. तर या प्रकारे हा पहिला टॉपिक आपण अंडरस्टँड केला. सो आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आजचं लेक्चर आवडलं असेल. सो प्लीज जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रेस द बेल आयकॉन सो दॅट तुम्हाला प्रत्येक लेक्चर, प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिले मिळेल. सो बघण्यासाठी धन्यवाद. थँक्यू सो मच.